God's master plan for you. देवाची तुमच्यासाठी असलेली महायोजना. First point. पहिला मुद्दा. You see, we are living in a very polluted world. एक तर तुम्हाला माहिती आहे की सध्याला आपण अतिशय प्रदूषित अशा जगात जगतोय. And this world is really falling apart. आणि हे जग आता तुकड्यांमध्ये तुटायला लागलेलं A आहे. world where satanic activities are on the increase. ज्या जगामध्ये सैतानी कार्य वाढत्या प्रमाणात आहे दर दिवसाला. And the truth is being abused. आणि सत्याची निंदा होत आहे अशा जगात आपण जगत आहोत. Evil is glamorized. आणि दुष्टाईला इतका छान रंग चढवला जातोय की ते खरं वाटतं. And it is lifted above good. आणि त्या दुष्टाईला चांगल्यापेक्षा वरिष्ठ जागा दिल्या जातात. And that's why it is so easy to begin to think that since it is the norm, let us join it. आणि म्हणून मग असा विचार करणं सोपं होऊन जातं की आता सगळेच करतात तर मग आपण सुद्धा तसंच करूया. You have to be careful. असं नाही, सगळे करतात म्हणून मी करते असं नसावं, तू जपून राहावं. Bible says in Proverbs 4:18, नीतिसूत्र 4:18 मध्ये बायबल म्हणतं, the path of the just is as the shining light that shines more and more unto the perfect day. नीतिसूत्र 4 अध्याय 18 वचन सांगत आहे, परंतु न्यायीचा मार्ग जो पहाटेचा उजेड अधिकाधिक भर दुपारपर्यंत प्रकाशत जातो त्यासारखा आहे. That is what God ordained. आणि देवाने ते नेमलेलं आहे. And as we continue this journey of faith, आणि विश्वासाचा हा प्रवास जसा आपण करत राहू it should be from glory to glory. तेव्हा तो गौरवातून गौरवाकडे व्हायला पाहिजे. Increase should be there. त्याच्यामध्ये वाढ असली पाहिजे It should be a progress. आणि त्याच्यामध्ये प्रगती असली पाहिजे. Not from glory to shame, but from glory to glory. हे गौरवातून आपल्याला अपमानात आणि लज्जेत यायला नकोय, तर गौरवातून गौरवात जायला हवंय. It's not from increase to decrease. आणि वाढीतनं आपल्याला अधोगतीत जायला नकोय, तर वर वर अजून वाढायला हवं. And the Bible is very clear. आणि बायबल अगदी क्लिअर आहे. Whoever has been given the opportunity to be saved, ज्या कुणाला तारणाची संधी दिलेली आहे or whoever has been given the opportunity to be born, किंवा ज्या कुणाला जन्म या जन्माची संधी दिलेली he आहे, has a destiny written for him. त्याच्या आयुष्याची दिशा लिखित आहे. No person is born without destiny. एकही व्यक्ती जन्माला आलाय तो आयुष्याची ठरलेली दिशा न घेता आलेला नाहीये. That's why Bible says म्हणून बायबल म्हणतो, God does not desire anybody to perish, देवाची इच्छाच नाहीये की कुणाचाही मानव जातीत नाश but व्हावा. all should come into तर repentance. सगळेच्या सगळे पश्चातापाकडे यावेत अशी देवाची इच्छा आहे. In other words, दुसऱ्या शब्दात destiny is written for everyone. आयुष्याच्या दिशा प्रत्येकाच्या लिहिलेल्या आहेत आणि तो जन्माला आलाय. It's one thing that the world does not understand. वेगळी बाब की जगाला आणि जगातल्या लोकांना हे कळत नाही. And so God has a special plan for them. तर देवाची योजना आहे खास त्यांच्यासाठी. Even before he was born, God had a plan. त्याचा जन्मही होण्या अगोदर पासून देवाची योजना त्याच्यासाठी आहे. God has already ordained what he will become. आणि देवाने ठरवलेलं आहे, नेमलेलं आहे तो काय होणार आहे. Amen. Amen. And so whoever has been born on this earth, तर ज्या कुणाचा या जगात जन्म झालाय he has been programmed and designed by God त्याचा कार्यक्रम त्याची रचना देवाने केलेली to आहे fulfill his destiny. अशासाठी की त्याच्या आयुष्याची दिशा पूर्ण व्हावी. Amen. Amen. And destiny means God has written success only. आणि आयुष्याची दिशा म्हणजे देवाने त्या दिशेत यशच लिहिलेलं So आहे. keep enjoying the presence of तर God. देवाच्या सहवासाचा आनंद घेत राहा. Whether you receive the plan of God today or not, तुम्हाला देवाची योजना आज मिळो न मिळो ते बाजूला ठेवा. keep striving, doing something for God. प्रयत्न करत राहा, देवासाठी काहीतरी करत राहा. One day surely it will fall on your lap. एके दिवशी ती योजना तुझ्या मांडीवर पडेलच. Suddenly you will say, आणि अचानक तू म्हणशील, now my focus is there. आता माझं लक्ष I लागलं बघा, found the plan of God. मला देवाची योजना सापडली की मी हेच करणं होतं म्हणूनच मी जन्माला आले. Second, 2, plan your future under God's instructions. तुझं भविष्य देवाच्या मार्गदर्शनाखाली योज. Don't plan it according to what you want. तुझ्या भविष्याची योजना तुला काय हवंय यानुरूप करू नको. So make a plan, but all under God's तर instructions. योजना करा पण सगळं देवाच्या मार्गदर्शनाखाली करा. And my God makes provisions for you today also and tomorrow आणि also. माझा देव तुमच्यासाठी पुरवठा करत आहे, करणार आहे आजही उद्याही. Amen. आमेन. He will make all kinds of माझा देव provisions for तुला लागणारं सगळं पुरवेल. you. Everything. सगळं पुरवेल. Your today is done, tomorrow is done. की आजचा दिवस पण डन, उद्याचा दिवस पण डन. What you have to do, you do. What God has to do, He will do. तू जे करायचं ते तू कर, देवाने जे करायचं ते देव करेल. But He is saying, use your brains. पण देव म्हणतो दिलेली बुद्धी वापर बाबा. You start doing something. काहीतरी करायला लाग. देवाने तुला मेंदू दिलाय ना, वापरायचा. I will take care of you. मी तुला सांभाळीन देव म्हटलं. But listen to my instructions. पण माझ्या मार्गदर्शनाला जरा ऐक.
all that guidance God will give you. सगळं मार्गदर्शन देव तुला प्राप्त He will करेल. speak in your mind. देव तुझ्या मनात He will बोलेल. speak in your देव heart. तुझ्या हृदयात बोलेल. And sometimes you may not know whether you are speaking or God is speaking. आणि कधी कधी तुला कळणार नाही की तू बोलतोयस का देव बोलतोय. But when you are in the presence of God, पण जेव्हा केव्हा तुम्ही देवाच्या सहवासात असता say, you should be sure that God is speaking त्याला to you. तुम्हाला खात्री असायला पाहिजे की देवच माझ्याशी बोलत आहे. Passionately follow God. आवेशानं देवामागे चाल. Say, Lord, fulfill the plan you have for my देवाला life. असं म्हण की माझ्या जीवनात तुझी जी योजना असेल ती पूर्ण कर And देवा. then while you are walking in it, आणि त्यामध्ये चालत असताना check up for the pitfalls, तपासत राहा खड्डे पुढे कुठे येत आहेत. because that can spoil your walk. कारण त्यातनं परत तुमचा मार्ग तुमची चाल बिघडू शकते. Isaiah 55 verse 9. यशा 55 आणि त्यातलं 9 वचन. Same thing. For as the heavens are higher than the earth, जसं पृथ्वी स्वर्गापासून उंच आहे so are my ways higher than your ways and my thoughts higher than your thoughts. यशा 55:9 कारण जशी आकाशे पृथ्वीपेक्षा उंच आहेत तसे तुमच्या मार्गांपेक्षा माझे मार्ग आणि तुमच्या कल्पनांपेक्षा माझ्या कल्पना उंच आहेत. Say, your PhD is nothing compared to God's wisdom. तुझी पीएचडी देवाच्या ज्ञानासमोर तुच्छ आहे. You are still small. तू अजूनही लहान आहेस. He who created the stars ज्याने तारे निर्माण केले is guiding you. तो तुला मार्गदर्शन करतोय. So he is greater. तर आपल्यापेक्षा देव मोठा आहे, तो महान आहे. And so God's plan is always superior to man. तर देवाची योजना नेहमीच माणसाच्या योजनेपेक्षा मोठी असणार. And if he is our heavenly father, आणि देव जो आपला स्वर्गीय बाप आहे he will do his best that his children don't end up on the तर road. देव अतिउत्तम ते त्याच्या मुलांना देणार की त्याची मुलं रस्त्यावर येऊ नयेत. God's thoughts देवाचे विचार and his ways देवाचे मार्ग may not always make sense to us. कदाचित आपल्याला नेहमी अर्थपूर्ण वाटणार नाही देवाचे मार्ग आणि देवाचे विचार. But we can rest in the knowledge that he is always good. पण या ज्ञानात आपण नेहमी भक्कम राहायचं की देव नेहमी चांगला आहे. And that for everything he does for me will be good. आणि चांगला देव म्हणूनच माझ्यासाठी जे काही करेल ते चांगलंच असेल कारण देव चांगला आहे. He is not my good neighbor. तो देव माझा चांगला शेजारी नाही. He is my good तो father. देव माझा चांगला बाप आहे. असं Don't interfere with the plan of God. देवाच्या योजनेत लुडबुड नको करू. Let his will be done. त्याची इच्छा पूर्ण होऊ दे. Lord, not my will. प्रभू माझी इच्छा नको, Let your will be done. तुझी इच्छा पूर्ण कर असं म्हणा. That is a prayer of consecration. त्याला म्हणतात एक समर्पित कराराची प्रार्थना. A prayer of consecration you can make 10 times. आणि समर्पित कराराची प्रार्थना तुम्ही 10 वेळा करू शकता. Don't interfere with God's plan. तर देवाच्या योजनेत लुडबुड नका करू. Either for yourself or for your children. स्वतःसाठी किंवा तुमच्या मुलांसाठी देवाची एक योजना आहे, त्या योजनेत उगीच लुडबुड करू नका. God has a plan for your children. देवाची योजना आहे तुमच्या Why मुलांसाठी. do you think only God has planned for parents? कशाला तुम्हाला असं वाटतं की देवाची योजना फक्त आई बापांसाठीच आणि मुलांसाठी नाही. Occasionally, प्रसंगी what God has for your life may contradict everything that you want. कधी कधी असं पण होईल की देवाला तुझ्याकडनं जे करून हवंय ते ऍक्च्युली तुझ्या मनात जे काही तुला करायचंय त्याच्या अगदी विरुद्ध असेल. But He is your manufacturer. पण नाही, देव तुझा निर्माण करताय. He made you for a certain purpose. देवाने तुला निर्माण केलंय काही विशिष्ट कारणाने. Psalm 131 verses 1 and 2. स्तोत्र संहिता 131 पहिलं आणि दुसरं वचन. David says, दावीद बोलला, my heart is not proud, Lord. My eyes are not haughty. Oh. I do not concern myself with great matters or things too wonderful for me. But I have calmed and quieted myself. I am like a weaned child with its mother. Like a weaned child, I am content. स्तोत्र संहिता 131 1 आणि 2 वचन. माझं अतिशय प्रिय वचन आहे बायबल मधलं. हे यहोवा माझे हृदय उद्धट नाही, माझे डोळे चढेल नाहीत. मोठ्या गोष्टींमध्ये किंवा मला समजण्यास फार अद्भुत अशा गोष्टींमध्ये मी पडत नाही. Yes. खरोखर मी आपला जीव निवांत व शांत केलाय. जसे दूध तुटलेले मूल आपल्या आईजवळ असते तसा माझ्या ठाई माझा जीव दूध तुटलेल्या मुलासारखा आहे. That is the position you have to take. अशी अवस्था तुम्ही पण धारण करायची की मोठ्या मोठ्या गोष्टीत मी पडत नाही, जे मला समजत नाही त्यात मी जात नाही. If we try to understand God's ways from earth looking up, पृथ्वीवरती बसून वर बघून देवाचे मार्ग जर समजून घ्यायचा प्रयत्न तुम्ही केला, we won't find many answers. आपल्याला तर बरीच सारी उत्तरं कळणार नाही आणि मिळणार पण नाही. That God who divided the Red Sea, ज्या देवाने तांबडा समुद्र दुभंगला, that God who made the sun to stop when Joshua was fighting, ज्या देवाने यहोशुआ झगडत असताना सूर्य थांबवला, that God who sent an angel to bring Peter out of that prison, ज्या देवाने देवदूताला पाठवून पेत्राला तुरुंगातनं बाहेर काढलं, that God तो देव who shook that
jail and brought Paul out. ज्याने तुरुंगाचे दरवाजे हादरवून पॉलला जेल बाहेर काढलं, He is the one who is talking to us. तो तुझ्याशी बोलतोय. त्याला काय होणार नाही, त्याला सगळं जमतंय. That God who knows the ending from beginning. ज्या देवाला सुरुवातीपासून अखेर ठाऊक आहे, Everything he knows. अखेरीपासून सर्व काही माहितीये, त्याला सगळंच माहितीये. We have to trust on him. त्याच्यावर आपण विश्वास ठेवायचा. Praise God. देवाला धन्यवाद.